महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या बैठका ज्या आहे त्या सुरू आहे. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही कुठं जुळताना दिसत नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये आपण नेमकं काय सध्या चालू आहे हे आपले शहराध्यक्ष अभिषेक कळमकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगा नेमकं महाविकास आघाडीचं काय गणित असणार आहे, कसं काय कशी लढणार? 3 दिवसापूर्वी राष्ट्रवादी भवन अहिल्यानगर शहरामध्ये खासदार निलेश लंके साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक जे सगळे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगली बैठक, सकारात्मक त्याच्यामध्ये चर्चा झाली, अशी बैठक संपन्न झाली. आणि त्याच्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, त्याचप्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि मनसे आणि इतर काही मित्रपक्ष यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक अतिशय चांगल्यारीत्या एक चर्चा झालेली आहे. आणि त्याच्यामधून महाविकास आघाडी खुद्द खासदार निलेश लंके साहेबांनी त्याच्यामध्ये आपल्या वाहिनींद्वारे हे सांगितलेलं आहे. जरी कालपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरुवात झालेली असली परंतु जसं आपण बघतोय की महायुतीमध्ये सुद्धा अजूनही अद्याप काही उमेदवार त्यांची यादी अजूनही डिक्लेअर नाही. आणि तसंच आमच्यामध्ये देखील एक असं जरा बघितलं तर एक 50 ते 52 जागांमध्ये काही त्याच्यामध्ये काही तिढा राहिलेला नाहीये. त्याच्या संदर्भातली आम्ही लवकरात लवकर ती यादी पण जाहीर करू. पण जसं महाविकास आघाडी किंवा महायुती सस्पेन्स अजून ठेवलेला आहे जागा वाटपा संदर्भात. मग काही समजा काही इकडचे तिकडचे इकडे येऊ शकतात, त्याच्या संदर्भात काही आपल्याकडून निर्णय काय? मला असं वाटतं सस्पेन्स हा आमच्याकडे आहे, कारण बरेचसे त्यांच्यातले काही जण आपण जर बघितलं गेल्या 15 वर्षापासून महायुतीच्या इथल्या स्थानिक आमदारांची बऱ्याच जणांना 15 वर्षापासून दिलेले शब्द आजही तो शब्द खरा ठरत नाही आणि खेळवलं जात आहे. काल एका जाहीर भाषणामध्ये पण त्यांनी सांगितलं की 30 तारखेपर्यंत अद्याप कुठलाही निर्णय होणार नाही. आणि आमचं देखील हे म्हणणं आहे, काही त्यांचेच लोक हे आमच्या संपर्कात आहेत. आज जो काही खेळ खंडोबा दिसतोय तर त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर आमची इथं महाविकास आघाडीची 100% सत्ता येणार आहे आणि महापौर सुद्धा आमचाच बसणार आहे. आता मनसेची देखील एंट्री झालेली आहे. किती फायदा होऊ शकतो मनसेमुळे काय? मनसेचं ह्या शहरामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्यापासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी एक लढा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे. आणि राजसाहेब ठाकरेंचं जो काही विचार आहे त्या पद्धतीने इथले स्थानिक सगळे त्यांचे कार्यकर्ते लढतात. मुंबईमध्ये जे आज चित्र झालेलं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आणि देशभरामध्ये ही जी दोन्ही ठाकरे बंधू उद्धवसाहेब राजसाहेब हे एकत्र झालं, याची एक नवी संजीवनी आणि कुठंतरी त्याला एक ज्वलंत अशी एक सुरुवात ही दोन्ही शिवसेना आणि मनसेच्या माध्यमातून त्याचा निश्चित प्रकारे या महानगरपालिकेच्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या याच्यामध्ये निश्चित प्रकारे फायदा होणार आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? निश्चित ठरलेला आहे. एक 8-10 जागांचा विषय चाललेला आहे. ते सुद्धा एक सौम्य रस्सीखेच आहे, पण जिथं उमेदवार ज्यांचं मॅन्डेट चांगलं आहे, ज्यांचं मेरिट चांगलं असणार आहे त्या हिशोबाने त्या त्या पक्षाला आम्ही ती जागा सोडू. सगळी ही रणनीती सुरू आहे. किती विश्वास वाटतो पालिकेवरती आपलेच पक्षाची सत्ता येईल? याच्यामध्ये एक जे चित्र भासवलं गेलंय तसं जर बघितलं, आता 2 वर्षापासून इथं प्रशासक म्हणून आयुक्त जरी असले, कारण महानगरपालिकेच्या महाराष्ट्रात कुठेही निवडणुका झाल्या नव्हत्या, परंतु त्याच्या अगोदर जर आपण बघितलं गेल्या 7-8 वर्षापासून यांच्याकडे सत्ता होती. इथले स्थानिक आमदार यांच्या सोबत होते, खासदार माजी खासदार यांच्या सोबत होते. काय करून मागच्या महानगरपालिकेमध्ये त्यांचेच माजी प्रदेशाध्यक्ष भाजपाचे इथं उपनगरामध्ये सभा घेऊन सांगतात की 350 कोटी रुपये आणले. साधे 35 कोटी रुपये या शहराच्या महानगरपालिकेमध्ये यांच्या नगरसेवकांसाठी आणले गेले का, लोकांसाठी आणले गेले का? हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. ते सगळे आमचे प्रचाराचे मुद्दे आहेत. भ्रष्टाचाराचा मुद्दा इतका मोठा आहे, कारण आपण जर बघितलं तर इथं 700 कोटींचा घोटाळा असेल, 350 ज्याच्यामध्ये रस्त्यांचे कामं होते. इथं मोकाट कुत्र्यांचा इतका मोठा गंभीर प्रश्न आहे. इथं बाकीच्या मूलभूत सोयी सुविधा, जरी मोठे मोठे डीपी रस्त्यांमध्ये हे कॉन्क्रीट रस्ते केलेले असले, याची वेगळी ब्रँडिंग केलेली असली, परंतु स्थानिक लोक जिथं राहतात, सर्वसामान्य लोक जिथं वस्ती आहेत, तिथं कॉलनी आहेत, रो हाऊसेस आहे, इथं विकास झालेला नाहीये. इथं लोकांना खऱ्या अर्थाने आपण पण आपल्या माध्यमांमधून विचारायला गेले तर लोकांचा आक्रोश आहे, त्रस्त आहेत लोक. आणि ह्याच अजेंडावर लोक आमच्या साध्या सुशिक्षित सरळ लोकांना, जे यांच्या विरोधात, यांच्या दडपशाही विरोधात, यांच्या गुंडगिरी विरोधात हे लढणार आहेत. आणि लोक आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे. तिकीट जरी वाटप नाही आली, परंतु लोकांना सुद्धा माहिती आहे कोण कुणाकडून लढणार आहे. तर जनतेचा एक पूर्णपणे एकतर्फी पाठिंबा आमच्या उमेदवारांना आहे.
तर निश्चितच जनतेचा एकतर्फी पाठिंबा आमच्या उमेदवाराला असेल असा विश्वास जो आहे तो अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.